कर्क राशी 20 ते 26 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य नियतीचा गुप्त संदेश। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनांचा नाही तर अंतर्ज्ञानाचा ठरणार आहे। अनेक दिवसांपासून मनात जी अस्वस्थता होती तिच्या मागचे खरे कारण आता हळूहळू समोर येऊ लागेल। तुम्हाला असे वाटेल की काहीतरी मोठे घडण्यापूर्वी विश्व सतत काही संकेत देत आहे। या आठवड्यात एखादी साधी वाटणारी घटना तुमचे पूर्ण लक्ष वेधून घेईल। कदाचित एखादी जुनी वस्तू अचानक सापडेल, अनेक दिवस संपर्क नसलेली व्यक्ती अचानक भेटेल किंवा एखादा योगायोग इतका विलक्षण असेल की तुम्ही स्वतःच विचारात पडाल हे नेमके काय घडले। कर्क राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची अंतर्मनाची जाणीव। पण अनेकदा तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याऐवजी इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देता। या आठवड्यात मात्र नियती तुम्हाला सांगणार आहे, स्वतःवर विश्वास ठेवा। तुमच्या आजूबाजूला 2 प्रकारची माणसे असतील, एक अशी जी तुमच्या प्रगतीने मनापासून आनंदी होतील आणि दुसरी अशी जी चेहऱ्यावर हसू ठेवूनही मनात वेगळे विचार बाळगतील। त्यामुळे प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आपलीच असते असा समज करून घेऊ नका। शांतपणे निरीक्षण करा। या आठवड्यात अनेक मुखवटे आपोआप खाली पडू शकतात। विशेष म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींचा पाठलाग करत होतात ती कदाचित तुमच्यापासून दूर जाईल, पण त्याच वेळी नियती तुमच्यासाठी अधिक योग्य अशी दुसरी वाट उघडेल। म्हणून जे हातातून निसटले आहे त्याबद्दल दुःखी होण्याऐवजी पुढे कोणते दार उघडते आहे ते पाहण्यासाठी तयारी ठेवा। आठवड्याच्या मध्यात एखादा असा क्षण येऊ शकतो जेव्हा तुम्हाला हे मी आधी कुठेतरी अनुभवले आहे अशी भावना येईल। हा अनुभव तुमच्या अंतर्ज्ञानाला अधिक मजबूत करणारा ठरू शकतो। त्या दिवशी घाईघाईने निर्णय घेऊ नका। जर तुम्हाला वारंवार एखादेच नाव ऐकू येत असेल, एखादा अंक पुन्हा पुन्हा दिसत असेल किंवा एखादे स्वप्न सतत पडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। प्रत्येक गोष्टीचा अर्थ अंधश्रद्धेने लावण्याची गरज नाही, पण काही वेळा अशा काही गोष्टी आपल्याला स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्याची आठवण करून देतात। या आठवड्यात तुमच्या शब्दांमध्ये एक वेगळी ऊर्जा असेल। तुम्ही एखाद्याला दिलेला धीर, केलेली मदत किंवा बोललेले प्रेमळ शब्द एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात। त्याचप्रमाणे रागाच्या भरात बोललेले शब्दही दीर्घकाळ लक्षात राहू शकतात। त्यामुळे बोलण्यापूर्वी 2 क्षण विचार करा। आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात वातावरण अचानक तुमच्या बाजूने फिरू लागेल। ज्या गोष्टीबद्दल तुम्ही निराश झाला होता त्यात आशेचा किरण दिसू शकतो, पण हा बदल ओळखण्यासाठी मन शांत ठेवणे आवश्यक आहे। कर्क राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात एक विचित्र गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते। ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले ती शांत होईल आणि ज्या गोष्टीचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता तिथून एक नवीन शक्यता समोर येईल। आयुष्यातील प्रत्येक बदल हा नुकसान नसतो, कधीकधी तो योग्य दिशेने वळवणारा टप्पा असतो। या आठवड्यात तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते। काही गोष्टींना उशीर होत असल्यासारखे वाटेल, पण लक्षात ठेवा, झाड लावल्यावर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही। काही चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो। हा आठवडा त्याचीच आठवण करून देणार आहे। तुमच्या आसपास एखादी व्यक्ती तुमचे शब्द बारकाईने ऐकत असेल। कदाचित ती व्यक्ती तुमच्याकडून प्रेरणा घेत असेल, पण तुम्हाला त्याची जाणीवही नसेल। त्यामुळे तुमचे वर्तन आणि बोलणे अधिक सकारात्मक ठेवा। या आठवड्यात एखादा अपूर्ण विषय पुन्हा समोर येऊ शकतो। पूर्वी घेतलेला एखादा निर्णय, अर्धवट राहिलेले काम किंवा न बोललेला शब्द पुन्हा तुमच्यासमोर उभा राहू शकतो। यावेळी त्याकडे दुर्लक्ष करू नका। काही गोष्टी पूर्ण केल्याशिवाय मनाला खरी शांतता मिळत नाही। एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते। या आठवड्यात तुमच्या योजना, स्वप्ने आणि पुढील पावले थोडी गुप्त ठेवली तर त्याचा फायदा होऊ शकतो। कर्क राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा संपताना एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्या मनासारखी असावीच असे नसते। अनेकदा जे आपल्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध घडते तेच पुढे जाऊन आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे वरदान ठरते। म्हणून या आठवड्यात जर एखादी गोष्ट उशिरा झाली, एखादी योजना बदलली किंवा एखाद्या व्यक्तीचे वागणे तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहिले नाही तर लगेच निराश होऊ नका। प्रत्येक वळणामागे काहीतरी शिकवण दडलेले असते। तुमची राशी जलतत्वाची असल्यामुळे भावना तुमची ताकदही आहेत आणि कधी कधी कमकुवतपणाही। तुम्ही लोकांवर सहज विश्वास ठेवता, त्यांच्यासाठी मनापासून झटता आणि नात्यांना जपण्याचा प्रयत्न करता। पण या आठवड्यात विश्व तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवणार आहे।
स्वतःची किंमत ओळखा. जिथे तुमच्या प्रेमाची, वेळेची किंवा प्रामाणिकपणाची कदर होत नाही, तिथे स्वतःला वारंवार सिद्ध करण्याची गरज नसते. लक्षात ठेवा, समुद्र प्रत्येक नदीला आपल्यात सामावून घेतो, पण त्यामुळे समुद्राची ओळख बदलत नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही प्रत्येकाला मदत करा, पण स्वतःची ओळख आणि आत्मसन्मान कायम ठेवा. या आठवड्यात काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील, तर काही गोष्टी अजूनही प्रतीक्षेत राहतील. याचा अर्थ तुमचे नशीब तुमच्या विरोधात आहे असा अजिबात होत नाही. काही दारे वेळेआधी उघडली तर त्यातून नुकसानही होऊ शकते. म्हणून योग्य वेळेपर्यंत संयम ठेवणे हेच शहाणपण आहे. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेली एखादी इच्छा अजून पूर्ण झाली नसेल, पण त्या इच्छेचा विचार करताना स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी त्यासाठी खरोखर तयार आहे का? कारण विश्व अनेकदा संधी देण्यापूर्वी माणसाला त्या संधीसाठी सक्षम बनवत असते. या आठवड्यात शक्य तितका सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार म्हणजे फक्त सगळे चांगलेच होईल असे म्हणणे नाही. त्याचा अर्थ असा की कोणतीही परिस्थिती आली तरी तिच्यातून काहीतरी शिकण्याची तयारी ठेवणे. ही वृत्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. तुमच्या आयुष्यात जे लोक खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांना वेळ द्या, त्यांचे आभार माना. प्रत्येक नात्याला मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते. कधी कधी मनापासून बोललेले 2 शब्दही नाते अधिक घट्ट करतात. या आठवड्यात स्वतःसाठी काही क्षण राखून ठेवा. शांत बसून तुमच्या आयुष्यात आतापर्यंत काय मिळाले, काय शिकायला मिळाले आणि पुढे कोणत्या दिशेने जायचे आहे याचा विचार करा. अशा आत्मपरीक्षणातून अनेकदा पुढील वाट अधिक स्पष्ट दिसू लागते. जर एखादी चूक झाली असेल तर स्वतःला कायम दोष देत बसू नका. प्रत्येक चूक ही अनुभव देऊन जाते. त्या अनुभवाचा उपयोग करून पुढचे पाऊल अधिक शहाणपणाने टाका. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्यातील निर्णय नक्की बदलता येतात. या आठवड्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, तुमच्या शब्दांमध्ये खूप ताकद आहे. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर आणि कृतीवर होतो. म्हणून माझ्याकडून होणार नाही किंवा माझे नशीबच खराब आहे अशा नकारात्मक वाक्यांऐवजी स्वतःला सांगा, मी शिकत आहे, मी पुढे जात आहे आणि योग्य वेळ आल्यावर मला योग्य फळ मिळेल. दैवी कृपा म्हणजे प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होणे नव्हे. दैवी कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य मार्ग मिळणे, चुकीच्या मार्गापासून संरक्षण मिळणे आणि संकटातही योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे. या आठवड्यात अशा सूक्ष्म कृपेची जाणीव तुम्हाला होऊ शकते. प्रत्येक सकाळी देवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. घरात शक्य असल्यास काही क्षण शांतपणे बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मनात कृतज्ञतेची भावना ठेवा. मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्ग सापडतो. आठवड्याच्या शेवटी मागे वळून पाहाल तेव्हा कदाचित लक्षात येईल की या 7 दिवसात फार मोठी घटना घडली नाही, पण तुमच्या विचारांमध्ये, निर्णय घेण्याच्या पद्धतीत आणि स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक सकारात्मक बदल झाला आहे. आणि अनेकदा आयुष्यातील सर्वात मोठे परिवर्तन बाहेर नव्हे तर आपल्या मनात सुरू होते.